शाळेला माझ्या आई वडिलांच्या नावानं मी ऍक्टिव्ह बोर्ड दिलेला आहे. तर एक गावाविषयी असलेलं प्रेम, गावाविषयी असलेली आपुलकी या पोटी मी हे केलेलं आहे. एक साधं उदाहरण की गावाविषयी एवढी आपुलकी का, मला गावातून जाऊन 34-35 वर्ष झालीत मी गाव सोडलंय, परंतु गावातला प्रत्येक माणूस आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, माझ्या संपर्कात असतो. किंवा जर कोणी पिंपरी चिंचवडला जर आला, पुण्यात आला, आवर्जून मला फोन करतो की सर मी इथं आलेलो आहे, तुम्हाला भेटायचंय, तुम्ही भेटू शकता का. म्हणजे गावाने माझ्याशी ठेवलेलं जे नातं आहे, मी खरोखर सगळ्या गावकऱ्यांचे आभार मानतो याबद्दल की गाव मला विसरलेलं नाहीये. जरी एवढं वर्ष गाव सोडून मी गावाच्या बाहेर गेलेलो असेल तरी सुद्धा एकदा सुरुवातीला 91-92ला ज्यावेळेला मी नवीन गाव सोडून इथून गेलो सर्व्हिससाठी, आणि एक माझा मित्र पण माझ्याबरोबर निघाला गावातून, त्यावेळेला संध्याकाळी इथं खामपिंपरी गाडीने निघायचो आम्ही. आम्हाला तिथं वाट लावण्यासाठी एवढी लोक जमा झाली होती. तो माझा मित्र मला म्हटला होता, तो बाळू भटोळे, खास माझा मित्र, बालमित्र होता मी, तो आज हयात नाहीये, पण एकदम लंगोटी दोस्त ज्याला म्हणतात तो माझा मित्र होता. आणि त्याने ती पाहिलं गर्दी जमा झाली. तो मला म्हणला, राजा याच्यानंतर मी तुझ्या बरोबर येणार, कधीच येणार नाही. म्हणलं का रे. अरे म्हणला मैत्रीला लोक जमा झाल्यासारखी झाली. अरे त्याला म्हटलं, ही जी लोक झालीत नाही आपल्या प्रेमापोटी जमा झालीत, हे यांना कोणी आपण आमंत्रण दिलं नाही, कुणाला बोलवलेलं नाहीये, किंवा घरोघरी जाऊन सांगितलं नाही की मी चाललोय, मला वाट लावायला. ह्या गावाची आपल्याबद्दलची असलेली जी आपुलकी आहे, त्या आपुलकीपोटी हे लोक जमा झाली. आणि नेहमी ज्या वेळेला मी गावात येतो, फार आबालवृद्ध, मोठ्या अगदी वयस्कर माणसं सुद्धा 1 मिनिट थांबून बोलून पुढे जातात माझ्याशी. म्हणजे या गावाने माझ्यासाठी भरपूर प्रेम दिलेलं आहे. त्यामुळं तुमच्या यात्रेच्या वेळेला असो किंवा तुमच्या गावामध्ये सप्ताह असो किंवा कुठलाही असो, मी त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करण्याचा प्रयत्न करतो. आता राहिला प्रश्न इंटरॅक्टिव्ह बोर्ड देण्यात, त्याचं कारण असं आहे की ज्या शाळेमध्ये मी शिकलोय, माझ्या शाळेमध्ये शिकताना ज्या शाळेमध्ये आम्ही बसायचो त्यावेळेला 2 रूम होत्या, 2 वर्गाची खोल्या होत्या फक्त, आणि 4 वर्ग भरले जायचे. आणि त्यावेळेला शाळा कशी भरायची की एक वर्ग सकाळी ज्या बाजूला सावली असेल त्या बाजूला बसायचो आम्ही, आणि नंतर दुपारी आमची परत बाजू बदलायची, या बाजूला जाऊन बसायची. कारण त्यावेळेला वर्ग 2च होते. 2 वर्गामध्ये 4 किंवा मग नंतर एका शिक्षकाकडे 2 वर्ग असायचे, म्हणजे एक क्लासच्या 2 वर्गांना असायचे. त्या पद्धतीने आम्हाला बसवलं जायचं. सुरुवातीला आमचा जो श्री गणेश झाला, आपल्या गावातले भगवान दराडे गुरुजी हे आमचे पहिले प्राथमिक शाळेचे शिक्षक. त्याच्यानंतर या शाळेसाठी ढाकणे बंधू आले, त्यांनी या शाळेसाठी भरपूर विद्यार्थी घडवलेले आहे. दराडे गुरुजी असते, ढाकणे, त्यानंतर नागरगोजे गुरुजी आले, हारेल गुरुजी होते, असे भरपूर नामांकित की ज्यांनी आज या शाळेचे जर विद्यार्थी पाहिलं, हे ऍडव्होकेट आहेत, म्हणजे या शाळेमध्ये वकील, डॉक्टर, त्यानंतर इंजिनियर, या सगळ्या प्रकारचे मुलं तयार झालेली आहेत. या शाळेची प्रतिभा फार मोठी आहे. फक्त एवढंच आहे की आपल्या शाळेमधील मुलांना मिळणारा आत्मविश्वास, बाहेर जाताना फक्त 10वी पास झालं की आम्हाला एकच माहिती होतं, ITI करायचा, DED करायचं, एवढं शिक्षण नाही होतं. याच्या लय जास्त काय, MA करायचं, BA करायचं, BPED करायचं, BED करायचं आणि शिक्षक व्हायचं. याच्या पलीकडे काही जग असतं, हे त्या वेळेला सांगणारा माणूस एवढा सुशिक्षित त्या गावामध्ये नव्हता. आम्हाला मार्गदर्शन करणारं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणजे नवनाथ भाऊसाहेब. त्यानंतर त्यांनी खूप मार्गदर्शन केलं आम्हाला की काय करावं, अभ्यास घ्यायचा आमचा. त्यावेळेला इंग्लिश वाचता येणारा चांगला आम्हाला समजून सांगणारी व्यक्ती होती की खरंच आता इथं नाहीये, पण त्यांचा आमच्या घडणघडणीमध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्या काळामध्ये जी काही लोक 4 सुशिक्षित होती त्यामध्ये ते होते. आणि आता इथली गर्दी पाहिली आणि माझ्या लक्षात आलं की लोकांना इथल्या शिक्षणाचा इंटरेस्ट नाहीये. नाही, त्यांना आपली मुलं शिकावी किंवा मोठी व्हावी किंवा मुलांच्या पाठीशी उभं राहावं असं त्यांना एक इथं DJ लावला असताना 4 गाणी लावली असती तर गर्दी मावली नसते. म्हणजे आपल्या मुलांनी कुठेतरी धांगडधिंगा करण्याला गावाचा खूप मोठा सपोर्ट आहे, पण शिक्षणामध्ये मुलांनी पुढे जावं, शिक्षण घ्यावं. आणि शिक्षण ही गोष्ट अशी आहे की ती फक्त आपल्याच मुलांनी घ्यावी म्हणजे गाव प्रगती होते असं नाही.
तुम्ही शेजारचा मुलगा जर शिकला आणि तो जर मोठा झाला तर तो आपल्याही घराची गावाची प्रगती करू शकतो, हे गावाच्या डोक्यामध्ये येणं गरजेचं आहे. दादांनो, माझा मुलगा शाळेमध्ये नाहीये म्हणून मी इकडे शाळेकडे फिरकणार नाही, शाळेत येणार नाहीये बाबा. आज तुझा मुलगा नाही, उद्या तुझा नातू या शाळेत शिकायला येऊ शकतो, तुझा कोणीतरी अजून कोणी शिकायला येऊ शकतो. म्हणजे तुम्ही शिक्षणावरती भर द्या. मी तर माग एक आपल्याकडे सत्कार समारंभ झाला होता, आपल्याकडं PSI झालेला जो मुलगा आहे त्याचा, त्यावेळेलाही सांगितलं होतं या गावाच्या शाळेमधून ज्या दिवशी IAS आणि IPS विद्यार्थी तयार होईल त्या दिवशी मला खूप अभिमान वाटेल की अशी मुलं तयार करा, ते कलेक्टर झाले पाहिजे, तो जिल्ह्याचा पोलीस प्रमुख झाला पाहिजे, अख्खा जिल्हा त्यांनी चालवला पाहिजे, असे विद्यार्थी या शाळेतून तयार व्हावेत, ही माझी फार मोठी इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी जी शिक्षणाबद्दलची गावाची उदासीनता आहे ती उदासीनता कमी झाली पाहिजे. आज आपल्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत तळमळ करतायत, तळमळीनं पुढे जात आहेत, त्यांना वाटतंय की शाळेने काहीतरी करावं. आणि गावाचे जे तरुण वर्ग आहे, मी खूप आभार मानतो त्या तरुण वर्गाचे. आता मी बोर्ड दिला, मला काय फरक पडत नाही, 2 लाख रुपये पगारामधलं 1 लाख रुपये दिले, मी काय मोठा तीर मारलेला नाहीये. पण जो मजुरी करतो, त्याचा 500-1000 रुपयाचा रोज रोजगार आहे, तो 4-5 हजार रुपये सहज देतो, त्यांच्या पुढे मी फार लहान आहे, त्यांचे मी खूप आभार मानतो. ज्याला पैशाने सहकार्य करता नाही, ती मुलं आली, त्यांनी वाळू टाकली, वाळू उचलली, त्यांनी मेहनत केली, यांचेही मी खूप आभार मानतो. कारण त्यांनी ती तळमळ दाखवली, त्यांनी त्या शाळेसाठी केलं. ह्या तरुण वर्गाला खरोखरच त्यांची दाद दिली गेली पाहिजे. आणि त्यांच्याकडे बघून अजूनही गावकऱ्यांनी शाळेबद्दल, ज्यावेळेला तुम्ही वर्गणी गोळा करता, असं गावामध्ये आपण कित्येक कोटी रुपयाचं मंदिर बांधतोय, ज्या दिवशी शाळेच्या मंदिराला कळस आपण सोन्याचा लावला, त्याच्यामधून आपल्याला एक गावामध्ये धार्मिकता आणि चांगल्या गोष्टी घडणार आहेत. तेवढंच एक शुद्ध मंदिर आहे. शाळा म्हणजे एक आपल्या मुलांना शिकवण्यासाठी फार महत्वाचं आहे. हे ज्ञान मंदिर आहे आणि या ज्ञान मंदिराला तुम्ही जर मंदिराचा दर्जा दिला तर नक्कीच या गावामध्ये शिक्षणाची मांदियाळी झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची मुलं भविष्यामध्ये नक्कीच कलेक्टर होतील. आज आपल्या गावामध्ये इंजिनियर आहेत मोठ्या दर्जाचे. आपला कादर पठाणचा मुलगा आहे बघा, तो COEP ला त्यांनी शिक्षण घेतलंय. म्हणजे एवढ्या मोठ्या दर्जाची मुलं हुशार आहेत. हुशारी नव्हती का हे आपले भाऊसाहेब यांच्याकडे हुशारी नव्हती का? आपला एक रामकिशन आहे, अहो कलेक्टर होण्याच्या लायकीची पोरं होती. पण गावामध्ये असं कोणी सांगितलं नाही याला 4-5 वर्ष पुण्यात नेऊन सोड, क्लास लाव आणि IPS किंवा दिल्लीला याला पाठवा, तिथं कलेक्टरसाठी क्लासेस असतात, हे सांगितलेलं नाहीये कोणी आणि आम्हाला माहिती नव्हतं. अहो माझी झालेली फरफट, ज्या वेळेला मी 10वी पास झालो, काय करायचं, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं, आपल्या घरची ऐकत नाही, औरंगाबादला राहावं लागेल, तिथं क्लास लावावे लागतात. मराठी मीडियम मधून शिकलेलो, इंग्लिशवर प्रभुत्व नाहीये म्हणून आपण इंजिनियर होऊ शकणार नाहीये का? तर आपल्याला तेवढा सपोर्ट नाहीये. मग काय करायचं? शिक्षक व्हायचं असेल तर DED कर आणि जर वायरमॅन व्हायचं असेल तर ITI कर. माझ्या समोर 2च उद्देश होते. DED करायचं तर नगरला राहावं लागेल, आपली एवढी ऐपत नाही की नगरला राहण्याचा खर्च घरचे भरतील, आपली ऐपत नाहीये. तसं आम्ही जागीरदार म्हणतात आम्हाला गावात, जमीनदार येत आम्ही. जी काही परिस्थिती ओढवली होती ती परिस्थिती, त्याची कारण वेगळी आहे की एक जमीनदार माणूस गरीब असू शकतो हे मी ते पाहिजे. म्हणजे खूप जमीन आहे म्हणजे आम्ही श्रीमंत होतो असं नाहीये. आम्ही खूप जमीनदार असूनही आम्ही दरिद्री होतो. त्याला काही कारण असतील, पण याच्यासाठी मी त्यावेळेला जो निवडलं की आपण एक काम करू, ITI करू. ITI केला, DED ला नंबर लागला होता, ते सोडून दिलं. ITI का केला? दररोज घरून जाऊन येऊन करता येईल. 20 रुपयाचा पास काढून मला ITI करायचं होतं म्हणून मी 20 रुपयाला दर महिन्याला जायचो. आणि 18 रुपयाचा जर पास काढला तर चापड गावातून आणि आपल्या गावातून काढला तर 20 रुपये, म्हणून 2 रुपयाचा फरक टाळण्यासाठी 2 रुपये भरायला तेवढेच पैसे आपल्याला उपयोगाला येतील म्हणून मी चापडगावातून पास काढायचो आणि इथून पायी चापडगावला जायचो आणि तिथून मग ITI ला जायचो. सकाळी 7 वाजता ITI असायचं आणि जर गाडी थांबली तरच शाळा, जर गाडी नाही थांबली त्या दिवशी शाळा बुडाली. म्हणजे आमची शाळा पण महामंडळावर अवलंबून होती.
एसटी महामंडळाची गाडी थांबली तर त्या दिवशी आमची शाळा भरायची. अशा परिस्थितीतून आम्ही गेलो. हे सगळं मी अनुभवलेलं आहे. गावामध्ये अडचणी काय ते पाहिलेलं आहे. गावामध्ये मुलं हुशार नाहीत असं अजिबात नाही. या गावामध्ये प्रतिभा संपन्न खूप हुशार मुलगा आहे. आपल्याकडे एक विठ्ठलचा मुलगा आहे बघा, तिथं कामधंदा करतो बघा. अहो त्याचा जर व्यवसाय तुम्ही पाहिला ना की एक गावातून जाऊन त्या मुलांनी त्याचं जे अस्तित्व निर्माण केलेलं आहे खरोखर खूप चांगलं. आणि त्यांनी त्याची जी प्रतिष्ठा त्या ठिकाणी दाखवलेली. मग तो गावामध्ये या गोष्टी करू शकला नसता का? तर करू शकला. त्याच्यामध्ये प्रतिष्ठा नव्हती का? होती. पण त्याचं ते कौशल्य दाखवण्यासाठी त्यांनी ती योग्य जागा निवडली. आता सुनील सरांचं बघा, त्यांनी अख्ख्या भारतामध्ये शिक्षण या विषयावरती माहिती देण्यासाठी त्याला आमंत्रित केलं जातं. तो या शाळेचा आणि या गावाचा विद्यार्थी आहे. अहो या गावामध्ये किती काय नाहीये. तुमच्याकडे हिरे आहेत, हिरे. आणि त्या हिरेला पैलू पाडण्याचं काम तुम्ही करा. खूप हुशार मुलं आहेत. ते श्याम अंधारे, त्याची कंपनी आहे बघा. 5 देशामध्ये त्याच्या कंपनीचा माल विकला जातो. 100 लोक त्याच्या हाताखाली कामाला आहेत. असे भरपूर आहे. आपला विठ्ठलचा तो मुलगा बघा, तो कंपनीमध्ये आज इंजिनियर म्हणून काम करतो. इथं गावामध्ये असं मोकार फिरत होता, त्याला मी बळजबरीने घेऊन गेलो. अरे चल इथं काय करतोय? नाही म्हणला मी कॉम्प्युटरचं काम करतो. चल म्हटलं इथं कुठं काम करत बसला. बळजबरीने नेला. आज त्यांनी त्याचं जे अस्तित्व निर्माण केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ओरिजिनल ते गुण आहेत. फक्त दगडाला शेंदूर लावताना तो दगड त्या क्वालिटीचा आहे हे एवढं जर तुम्ही ओळखलं आणि त्याला जर शेंदूर लावला तर 100% त्याचा देव तयार होतो. आणि ज्यावेळेला मी आयडिया इथून गेलो ना दादांनो, मी एकच ठरवलं होतं. गावामध्ये माझेच काही मित्र होते की अरे काय आयटीआय म्हणजे कंपनीमध्ये काम करायचं, मजूर म्हणून काम करतात, यांची काही लायकी आहे का? तर ठीक आहे मित्र, माणसाला आहे ना कोणी जर टीका केली तर मला अजिबात राग येत नाही. त्याचं कारण आहे जोपर्यंत तुमच्या अवगुण कोणीतरी टीका करून दाखवत नाही तोपर्यंत माणूस सुधरत नाही. माणसाला सुधरायचं असेल ना तर तुम्हाला आहे ना विरोधकांची खूप गरज असते. तुमच्यातल्या उणीवा दाखवणाऱ्या माणसाची गरज असते. माझ्या एक मित्राचे वडील बोलले होते, आम्ही दोघं अभ्यासाला एकत्र असताना, अरे याच्या पुढे नादी लागला, ही भीक मागणार आहे, तुलाही भीक मागायचंय का? अरे त्यावेळेला या गोष्टी जे आहेत ना मला राग आलेला नाही. मी देव म्हणतो त्या माणसाला. जो माणूस आज जो बोलला होता ना तो माझ्या दृष्टीनं मी त्याला देव म्हणतो. कारण माझ्यातला माणूस जर जागरूक कोणी केला असेल तर तो म्हणला होता ना याच्या नादी लागला तो भीक मागतो. त्यांनी जर माझ्यातला स्वाभिमान जागा केला नसतं तर मला कधी वाटलं नसतं की मला मोठं व्हायचंय. आपल्याला मोठं हो कसं वाटतं ज्या वेळेला आपल्याला लोक दुसरी लाथा घालतील ना त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे नाही तो मला नाव ठेवतोय का मी मोठं होऊनच दाखवतो. आणि हे मोठं होऊन दाखवण्याची गोष्ट तुम्ही आहे ना टीका करणाऱ्याला, तुम्हाला नाव ठेवणाऱ्याला तुम्ही आहे ना मित्र मान, ज्याच्याकडून शिकून घ्या, खूप मोठे होतात. पण लगेच तुम्हाला असं बोलला का धरधर धरतून मारतो, तुम्ही तिथंच राहणार, मोठे होणार नाहीये. काय होईल त्याच्या 2 मुस्काडीत मारून तुझं समाधान होईल पण तुझी प्रगती होणार नाहीये. तुमच्या प्रगतीसाठी तुमच्यावर टीका करणाऱ्या लोकांची फार गरज आहे. त्यानंतर त्या आयटीआयला जे काही हिनवलं होतं त्यानंतर मी एकच लक्षात ठेवलं होतं, आयटीआय मध्ये जो विद्यार्थी पास होईल त्याला उचलायचं पुण्याला घेऊन जायचं. जेवढे आयटीआय झालेली मुलं आहेत इथून घेऊन गेलो, त्यांच्या काय अडचणी असतील ते तिथं सोडवल्या. अगदी त्यांना रूम भाड्याला जर पैसे लागले ते भरले, डिपॉझिटला पैसे दिले, पण एकच सांगितलं इथून परत गावात जाऊ नको, तुला गरज पडली. आणि त्यांनी मी घेऊन गेल्याचं सार्थक केलं. आज 15-20 कुटुंब अशी आहेत की ते तिथं सन्मानाने जगतायत. हे गोष्ट करण्याचं भाग्य माझ्या नशिबामध्ये आलं. मला स्वतःला घडवताना मी इतरांनाही दुसऱ्यांनाही घडवलं आणि दुसऱ्याला घडवताना मला जो मनाला समाधान वाटलंय ते खूप मोठं आहे. खूप मोठ्या पदापेक्षा खूप मोठं आहे. आणि गावकऱ्यांनी जे काही माझ्यावर प्रेम दाखवलं, जे काही माझ्याबद्दल आजही आपुलकी बाळगून
कोणालाही काही अडचण आली, कुठलीही अडचण आली तरी ते मला कॉल करतात. कुणाला मार्गदर्शन पाहिजे असेल मार्गदर्शन करतात. भरपूर लोक असे आहेत की त्यांचं मी नाव घेऊ शकतो की ज्यांच्या माझ्या जडणघडणीमध्ये किंवा माझ्या मोठा होताना मला ज्यांनी ज्यांनी मदत केली अशी भरपूर आहे. त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. यापुढेही तर माझी या शाळेतून ही अपेक्षा आहे की या शाळेतून स्कॉलर विद्यार्थी घडावेत, मुलांना स्कॉलरशिप मिळाली. शाळा तुमची 1 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये मोठी होणार नाहीये. कुठलीही गोष्ट तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर पहिल्यांदा स्वतः काहीतरी करून दाखवावं लागतं. त्यावेळेला तुमच्या पाठीमागं भीड उभा राहते, त्यावेळेला तुमच्या मागे गर्दी उभा राहते. तुम्हाला तुमच्या मागे गर्दी उभा करायची असेल, बाहेरच्या शाळेत तुमच्या डोळ्यासमोर 100 मुलं बाहेर जात आहेत इंग्लिश शाळेमध्ये, त्या शिक्षकाकडे पाहून त्या गावातल्या पालकांना असं वाटलं पाहिजे आणि मी मूर्खपणा केला. शाळेमध्ये एवढे चांगले शिक्षक असताना मी बाहेरच्या शाळेमध्ये मुलं पाठवली. हे तुम्ही बोलून नाही तर कृतीतून करून दाखवा. तुम्ही शाळेची प्रतिभा अशी तयार करा की ह्या शाळेमध्ये बाहेरच्या जिल्हा परिषदेची शिक्षण इंग्लिश मिडियमच्या शाळेची मुलं या शाळेत घालण्यासाठी शेवटी तुम्हाला हाऊसफुलचा बोर्ड लावायची वेळ आली पाहिजे. याप्रमाणे तुम्ही शाळा तयार करा. तुम्हाला यापुढेही जी काही मदत लागेल, आमच्याकडून जे काही करता येईल यापुढेही मी तुम्हाला मदत करत राहील. आणि गावातल्या लोकांनाही विनंती आहे की प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, जसे आता 5वीचीच मुलं खूप जीव तोडून काम करतात, खूप मेहनत करतात. मी सांगितलं ना, मला काय फरक पडत नाहीये, मी 1 लाख रुपये दिले, पण ते मजुरी करून पण 4-5 हजार रुपये देतात. हो, 1000 रुपये 500 रुपये देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांची खूप तळमळ आहे, त्यांचाही उत्साह आहे, तोही तुम्हाला डावलता येणार नाहीये. मला आपण सगळ्यांनी बोलण्याची संधी दिली, ऐकून घेतलं, याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद साहेब. निंदकाचे घर असावे शेजारी, की त्यातूनच आपण घडत असतो. कोणीतरी निंदा केली की आपण आपल्यातलं स्पिरिट, ऊर्जा जागी होते आणि त्या ऊर्जेतून माणूस घडत असतो. असं घडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री राजीव श्रीपती बटुळे